स्वप्नील गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. पहिलं षटक घेऊन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरी मरी आई गावदेवी वलवली 40+ टीमची महेंद्र आणि प्रदीप. चला फॅन बंद करायचंय. मॅच ऑन दोन्ही टीमला शुभेच्छा. सुपर 6 मधील अंतिम लढत. सुपर 6 मध्ये दाखल झाला पहिला संघ रॉबी जोशी सुरभ 11 पडगे आणि त्यानंतर वाबांजे 40+ हा संघ क्वालिफाय झाला आणि या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो मात्र क्वालिफाय होईल. 2:45 झालेत म्हणजे जवळपास सकाळ होत आले. शुभ सकाळ. मॅच ऑन. लेट्स प्ले. हो पहिलाच बॉल हुक केलाय. क्या बात आहे. वॉटर स्ट्रोक. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पहिला षटकार. थँक्यू थँक्यू डीजे. डीजे डीजे बंद करा. डीजे वाजवू नका प्लीज. कारण 2:45 वाजलेत सकाळचे. माणसं झोपलेत आणि इथून प्रशासनाचे देखील काही निर्बंध आहेत ते मात्र आपण त्याचं पालन करूया. धाव संख्या 6 आपल्याला पाहायला मिळते. हो हा बॉल याच लाईन चेक करावी लागेल. लाईन चांगली आहे. निर्धाव बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ झाल्याने धाव संख्या 6 या आकड्यावरती. पहिलं षटक आपण पाहतोय स्वप्नील या गोलंदाजाचं. धरणा टिंबले खरं तर पहिल्या मॅच मध्ये विजय प्रस्थापित केला. चांगला खेळ केला होता. धावा चेस केल्या होत्या आणि आता देखील प्रथम त्यांना गोलंदाजी करायचे. या बॉलवरती देखील आपण पाहिलं ऑफ साईडला मारायचा होता. कट करायचा होता. लाईट कटचा प्रयत्न बसलाय. या बॉलवरती देखील कोणती धाव नाहीये. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला आणि त्यानंतर लगातार बॅक टू बॅक आपण पाहिले 2 बॉल निर्धाव फेकले जात आहेत स्वप्नीलच्या माध्यमातून. महेंद्र पाटील ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल टीम वलवली 40+ टीम कडून. हो यावेळी देखील थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. कव्हरच्या माध्यमातून हा फटका सजवलाय. फुटवर्कचा चांगला वापर. धाबा वाचवल्या जातील आणि या बॉलवरती धाबा कंप्लीट केल्या त्या म्हणजे 4 धाबा मिळाल्या असत्या. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह सजवला होता फलंदाजाने महेंद्र पाटील या फलंदाजाने, परंतु फिल्डिंगला जेव्हा पाहायला मिळाली धाबा वाचवल्या. 2 धाबा मिळतील फक्त 2 आणि 2 धाबीच्या मदतीनं धाव संख्या 8 या आकड्यावर. एज लागली ठेकाण. यस डेफिनेटली पहिल्या विकेटचा पतन. सलामीला आलेला महेंद्र गोज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सत्यवान लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला बॅटिंगसाठी. धाव संख्या 8 आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद झालाय बॅटिंग करत असताना जरी मर्याई वलवली 40+ टीमचा. स्वप्नील हा गोलंदाज आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती षटकार मारल्यानंतर मात्र स्वप्नीलने चांगला कमबॅक करून दिलाय. पॉवर सर्कलच्या ओव्हरमध्ये सामना 3 षटकाचा आहे. थोडं स्पीडअप करा. 2:45 पहिला बॉल डिलिव्हर झालाय आणि 2:49 झालेत. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अधिक टप्पा खाल्यानंतर बॉल स्लो झाला. आउटफील्ड मध्ये अडथळा. त्या कारणामुळे आपण पाहतोय इथे देखील नशिबाची साथ खरं तर धरणा 40+ टीमच्या सोबत आहे आणि क्रिकेटमध्ये लक फॅक्टर देखील असावा लागतो. अशा रीतीने आपण पाहिलं तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या डबल डिजिटमध्ये धावसंख्या जरी मरी आहे वळिवली 40+ टीम 10 आकड्यावरती.
पहिल्या षटकाची समाप्ती झाली. टोटल स्कोर कार्ड वरती धावा बनल्या गेल्या 10. गोलंदाजी ट्रॅकवरती आता दुसऱ्या षटकामध्ये महेंद्र पाटील या गोलंदाजाला आपण पाहणार आहोत. 3 षटकामध्ये इथून टार्गेट किती सेट केलं जाईल हे वलवली टीम कडून आपण पाहणार आहोत. हो, पहिलाच बॉल दुसऱ्या षटकातला. भव्य स्वागत ऑन साइडला. ट्रेडमार्क हिट. इट्स अ माइटी हिट षटकार. सलामीला आलेला प्रदीप पाटील याच्या बॅट मधून अगदी पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. गगनाला अगदी गवस निघालणारा हा नेत्रदीपक शॉट. 6 धावा आल्या आणि 6 धाबेच्या मदतीनं धाव संख्या 16 या आकड्यावर. पहिल्या षटकाची देखील खऱ्या अर्थाने सुरुवात षटकाराने झाली होती. दुसऱ्या षटकाची देखील सुरुवात षटकाराने केले, परंतु कमबॅक केला होता गोलंदाज स्वप्नीलनं. आता कमबॅक करेल का इथून गोलंदाज? यावेळी देखील मिसटाइम फटका पाहायला मिळाला. अलॉंग द ग्रास वाईड स्टॉंग मध्ये बॉल. चेंडू पकडतील, फेकतील. लेसी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये थोडं पाहायला मिळतंय. 2 धावा मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 18 या आकड्यावरती. महेंद्र पाटील दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. प्रदीप आणि सत्यपान हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राईक वरती प्रदीप, नॉन स्ट्राईक एंड वरती सत्यपान. त्यांचा आवाज आपण ऐकलात काही मागील 2 मॅच मध्ये. अगदी चांगलं मराठी समालोचन, लिसन कॉमेंटेटर आहेत आणि चांगली खेळ देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला मागील मॅच मध्ये देखील पाहायला मिळाली. आणि पहिला सामना जरी मरी आई वलवली 40+ टीमने देखील जिंकलाय. आता इथून जो संघ जिंकेल तो मात्र डायरेक्टली सुपर 3 मध्ये दाखल होणार आहे. हो, पुन्हा एकदा लॉट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय. झेलची संधी. डाऊन दी बॉल फिल्डर अँड वेल टेकन. दुसऱ्या विकेटचा पतन होतंय. कमबॅक केलाय महेंद्र पाटीलनं. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर इथून मात्र विकेट. तर सलामीत आलेला फलंदाज प्रदीप बाद झालाय. आता 4थ्या क्रमांकावरती महेंद्र पाटील. म्हणजे आता बॅटल मैदानाच्या आतमध्ये बघा, महेंद्र पाटील टू महेंद्र पाटील असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. राईट आर्म ऑफ द विकेट ना. हा बॉल चांगला आहे. टप्पा खाल्यानंतर बॉल स्विंग होत असताना पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव बॉलची सांगता. तर आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं, आजच्या दिवसामध्ये पाऊस पडला कोल्हापूर या ठिकाणी आणि त्या कारणामुळे थोडीशी थंडी देखील जाणवते. दुपारची गरमाहाट, अगदी टेम्परेचर भरपूर पाहायला मिळतं 38-39 सेल्सिअस. आणि आता मात्र टेम्परेचर थोडंसं घसरलं. यावेळी फटका कमालीचा आहे. गॅपमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न बॉलला. टुवर्ड्स द एक्स्ट्रा कव्हर बॉल. या बॉलवरती 2 धाबा कंप्लीट केल्या जातील. महेंद्र पाटील टू महेंद्र पाटील. 2 धाबा आल्या आणि 2 धाबेच्या मदतीनं धावसंख्या टोटल 20 या आकड्यावर. 20 ऑन बोर्ड. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाज तयार महेंद्र पाटील. बॅटिंगसाठी देखील महेंद्र पाटील आहेत वलवले टीम कडून. नेक्स्ट बॉल राईट टाइम राऊंड द विकेटनं. फुल टॉस बॉल. यावेळी देखील मिस टायमिंग फटका आहे. त्यामुळे धावा इथून कंप्लीट किती केल्या जातील हे पाहावं लागेल. अगदी चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय. जिथे सिंगल आहे तिथे मात्र डबलला कन्वर्ट केलं जाते आणि 2 धावा या बॉलवरती देखील पाहायला मिळतील. आणि 2 धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय 22 या आकड्यावर. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 22. 11.00 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये. 2:45 सामना चालू झालाय. 2:54 झाले. चला स्पीडअप असू द्या. बरोबर टायमामध्ये ओव्हर संपलेले आहे. धरणा टीम 3 षटकाचा सामना आहे, त्यामुळे इथून मात्र तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक हा मात्र दिला जाणार नाहीये. धावसंख्या 22.
2 षटकाची समाप्ती झाली आणि धावसंख्या 22 या आकड्यावरती. उद्या या स्पर्धेतील आपण पाहतो 9वा दिवस, अंतिम रजनी. आणि अंतिम रजनीमध्ये देवीचा पाडा प्रीमियर लीग चा थरार आपल्याला पाहायला मिळेल. अगदी 6:30 वाजता सामने चालू होणार आहेत. 4 वाजता माफ करा, कारण सामने अतिरिक्त आहेत. 4 वाजता सामन्याला सुरुवात केली जाईल, याच्याकडे लक्ष असतं. डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपल्याला स्पर्धा खेळवायची देवीचा पाडा प्रीमियर लीग. त्यामुळे सर्वांना आम्ही विनंती करू की आपण 3 वाजता रिपोर्टिंग करा, जेणेकरून आपण वेळेमध्ये सामने चालू करू. गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज संदीप पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. चला मॅच ऑन करा, स्पीड अप करायचं थोडा. 2 षटके अगदी वेळेमध्ये संपन्न झालेत. तिसरं षटक प्रगती पथावरती संदीप पाटील तो सत्यवान. सत्यपानसाठी हा बॉल खोलवर पद्धतीचा पाहायला मिळतोय. अगदी टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल खाली राहिला. समरन डिलिव्हरी, बॉल समजला नाही सत्यवानला आणि त्या कारणामुळे या बॉलवरती सिंगल मिळेल. पण 22 ची रन एका बॅटकडे 22. यस, एका धाबेच्या मदतीने धावसंख्या 23 ऑन बोर्ड. 23 धाबा स्कोरकार्ड वरती. मॅन ऑफ द सिरीज साठी आपण या स्पर्धेमध्ये बायसिकल पाहतो. जो उत्कृष्ट खेळ साकार करेल गोलंदाजी फलंदाजी, त्याला मात्र मॅन ऑफ द सिरीज साठी बायसिकल देऊन त्याचा गौरव करण्यात येईल. कालच्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं, आई गावदेवी क्रिकेट संघ तुर्फे टीमचा राजेश भोईरला खरं तर मॅन ऑफ द सिरीज साठी इलेक्ट्रिक स्कूटर देऊन त्याचा गौरव करण्यात आला आणि त्याच्या कारकिर्दीमधील त्याने पहिली इलेक्ट्रिक स्कूटर त्याने पटकावली. चांगली स्पर्धा आपण पाहतो. गेले 7 दिवस स्पर्धा ही पाहतोय. आज 8वा दिवस या स्पर्धेचा. उद्या खऱ्या अर्थाने अंतिम रजनी, 9वा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. आणि तिथे मात्र अगदी देवीचा पाडा टीमच्या सर्व खेळाडूंना अगदी संधी मिळणार आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी. नवीन प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी प्रीमियर लीग प्रत्येक गावोगावी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यातून मात्र संधी मिळते की तिथून एखादा खेळाडू प्लेइंग 11 मध्ये येण्यास मात्र पात्र पाहायला मिळतो. त्याचा चांगला खेळ असतो तो मात्र तर सिलेक्शन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि या बॉलवरती देखील सिंगल आले. सिंगल धावेच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहिली टोटल स्कोरकार्डवरती लागले 25 धावा स्कोरकार्डवरती लागताना पाहायला मिळत आहेत. 25 ऑन बोर्ड. तिसरं षटक प्रगती पथावरती संदीप पाटीलचं हे षटक चांगलं राहिलंय. अंतिम षटकामध्ये धावा देत नाहीये. मोठे पटके मारण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, परंतु बॅट अँड बॉलमध्ये जसं कनेक्शन पाहिजे तसं मात्र होत नाहीये. हो, यावेळी झटमध्ये बॉल डिलिव्हर केलाय. अगदी शॉर्ट कव्हरमध्ये फिल्डर तैनात होते. बॉल चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने आणि या बॉलवरती धावा कंप्लीट केला. 2 तिसरी धावेचा प्रयत्न केला जाईल का? यस, डेफिनेटली तिसरी धावेचा प्रयत्न आणि इथून मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये सत्यवान बाद. सत्यवान रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, नितीन ठाकूर. या फलंदाजाला आपण पाहणार आहोत. तिसरा षटक प्रगती पथावरती. बॉल या षटकामध्ये आपले झालेत टोटल 3 बॉल झालेत. हा 4था बॉल आपण पाहत आहोत. या बॉलवरती लीग बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. एका धाबेच्या मदतीने संघ 28 या आकड्यावरती. उर्वरित 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी. 2 बॉलमध्ये इथून किती धाबा येतील, पहिल्या सत्रामध्ये किती धाबेचं टार्गेट सेट केलं जाईल हे आपण पाहणार आहोत. 28 धावा स्कोरकार्डवरती लागलेत. विकेट किपर विकास यांना आपलं कॅश प्राइज आलेलं आहे. जर डाईव्ह मारून बॉल अडवला तर मात्र आदरणीय सुरेश जोशी साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राइज आलेलं आहे 500 रुपयाचं. पण डाईव्ह मारावं लागेल तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळणार आहे. विकेट किपर विकास यांच्यासाठी सुवर्ण संधी.
हो, यावेळी जडमध्ये बॉल आपल्याच बॅक फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न फलंदाजाचा गोलंदाजाचा आपण पाहतोय सेफ राहिलाय. धावा वाचवल्या जात आहेत. या बॉलवरती फक्त सिंगल मिळेल. अद्याप एक बॉलचा खेळ बाकी पहिल्या सत्रामधील टार्गेट सेट करणारा बॉल इथून डिलिव्हर केला जातोय. गोलंदाजच्या मार्कवरती संदीप पाटील याला आपण पाहतोय. चांगलं षटक राहिले. अंतिम षटकामध्ये मोठे फटके मारू दिले नाहीत. अचूक टप्प्यावरती नियंत्रित मारा करण्याचा प्रयत्न जरूर केला संदीप पाटीलने आणि त्यामुळं धावसंख्या आपण पाहिले तर 29 लागले स्कोर कार्डवरती. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटच्या बॉलवरती प्रहार केलाय. वायडिश लॉंग ऑन मध्ये फिल्डर तैनात होते. कॅच ड्रॉप सोपा झेल आणि इथून मात्र अजून एकदा मिसफिल्ड. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र धावा मिळतील 2 आणि 2 धावेच्या मदतीनं पहिल्या सत्राची समाप्ती आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जरी मरी आई वलवली 40+ टीमने बनवल्या 31 आणि 32 धावेचं टार्गेट. तर पहिल्या सत्राची समाप्ती झाली. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या टोटल स्कोर कार्ड वरती लागले ती म्हणजे टोटल 31 आणि 32 धावेचं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी 40+ धरणा हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळेल. इथून धावसंख्येचा पाठला कसा राहील, धावा चेस होतील का धावा डिपेंड केल्या जातील, हे सेकंड सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. धरणा 40+ टीम फिल्डिंग सेटअप झालाय. जरी मरी आई आई वळवली 40+ टीम फिल्डिंग सेटअप झालेला आहे. टोटल 32 धावेचं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये धरणा 40+ टीमला आपण पाहणार आहोत.
तर मॅच ऑन नव्हते. 32 धावेचे लक्ष. स्वप्नील आणि संदीप ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चला चेंडूची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. बॉल जुनेच आहेत, त्यामुळे नवीन बॉल इथून दिले जाणार नाही, त्याच्याकडे लक्ष असू द्या. त्यामुळे त्याच बॉलने खेळणं बंधनकारक राहील. बॉल देखील जास्त जुने नाहीत पा. स्ट्राईक वरती स्वप्नील, मागील मॅचचा हिरो. अगदी मैदानाच्या आतमध्ये काउंटर अटॅक खरतर स्वप्नील या खरतर फलंदाजाने केला आणि तो मात्र आता स्ट्राईक वरती आहे. नॉन स्ट्राईक वरती संदीपला आपण पाहतोय आणि पॉवर सर्कलच्या पहिल्या षटकामध्ये संतोष पाटील. तर पहिला बॉल लाईन खराब, लेन देखील खराब पाहायला मिळते. पंचांनी बॉलला लगेच दंडित केलं. वाईट बॉलची संगत आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल इथून आपण बघतो अवांतर अकाउंट ओपन केलं जाईल बॅटिंग करत असताना धरणा 40+ या संघाचं. टोटल 32 धावेचं लक्ष आहे. आव्हान सोपं आहे आणि इथून अवघड बनवतील का गोलंदाजी करणारा बलबली 40+ टीम, हे आपण येणाऱ्या 3 षटकामध्ये पाहणार आहोत. पुढील सुपर 3चे सामने आपल्याला पाहायला मिळतील, सेमीफायनल आणि फायनल. हो, यावेळी लॉफ्ट केलाय, मिस टायमिंग दे. सत्यवान डाऊन दी बॉल, जजमेंट खराब आणि त्या कारणामुळे इथून जीवनदान दिलं जातंय तेही स्वप्नील या फलंदाजाला. ज्या खेळाडूने पहिल्या मॅच मध्ये अगदी धुव्वाधार बॅटिंग केली आणि त्या स्वप्नीलला मात्र आता जीवनदान दिलं. त्या आता इथून जीवनदानाचा कितपत फायदा उचलेल स्वप्नील हे देखील पाहावं लागेल. इथून कॅच सोडली की मॅच सोडली बलबली टीमने. सत्यवान स्वतःवरती निराश. अगदी सोपा झेल होता, जजमेंट आपल्याला पाहायला मिळालं नाही आणि त्या कारणामुळे इथून हाताला बॉल देखील ब्रश न होता बॉल जमिनीला दान केला जातोय. तर प्रथम तुम्ही ऑब्जेक्शन घ्या, त्यानंतर योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत दिला जाईल. डायरेक्टली तुम्ही गोलंदाजाला तुम्ही दोष देऊ शकणार नाहीयेत. इथून ऑन स्क्रीन चेक केलं जाईल गोलंदाजाची शैली. रॅटाम ओव्हर द विकेट, हा फटका कमालीचा पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल निघून चाललाय सीमा पार. दॅट्स अ ह्यूज हिट. षटकार. कॅच सोडले आणि त्यानंतर हा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. कॅचेस फार महत्वाचे असतात क्रिकेटमध्ये आणि चुकीला माफी नाहीये. जीवनदानाचा इथून फायदा उचलला जातोय स्वप्नीलच्या माध्यमातून. हा षटकार आणि षटकाराच्या साह्यानं धावसंख्या बिनबाद 9. नाईन ऑन बोर्ड. 9 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. रॅटाम ओव्हर द विकेट गोलंदाज अजून एकदा सज्ज. यावेळी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने कट केलाय बॉलला स्वप्नीलच्या बॅट मधून. आणखीन एक दणदणीत स्ट्रोक, चौकार. थर्टी 13 धावा स्कोर कार्ड वरती बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगले बॅटिंग स्वप्नीलच्या माध्यमातून आपण पाहतोय. हो, यावेळी वेगवान बॉल, अतिरिक्त गती या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळाली. मागील बॉल थोडासा स्लो रन होता, आता मात्र ही वेगवान गती मात्र स्वप्नीलला बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसवतोय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. उर्वरित 2 बॉलचा अजूनही खेळ शेष. वर्तुळ सर्कल मधलं हे पहिलं षटक आणि पहिल्या षटकाला कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न.
हो यावेळी देखील मोठा फटका लगवायचा मिस टायमिंग डाऊन दी बॉल फिल्डर अजून एक कॅच ड्रॉप. सत्यवान मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली काय करतायत हे मात्र मोठं प्रश्नचिन्ह वलवली टीमला आता पडला असेल. इथून मात्र 2 कॅचेस ड्रॉप स्वप्नीलच्या आणि इथून मात्र पुन्हा एकदा जीवनदान दिलं ते स्वप्नील या फलंदाजाला आपण पाहतोय. धाव संख्या 1 ने पुढे चालले. टोटल स्कोर कार्ड वरती धावा बिनबाद 14. खराब क्रिकेटचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये सत्यवान यांच्याकडून पाहायला मिळते. अगदी बॉल हाताला लागला होता फर्स्ट अटेम्प्ट मध्ये, बॉल सुटला. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न परंतु कॅच ड्रॉप झाले आणि त्या कारणामुळे इथून धाव मिळेल एक धावेच्या मदतीने संघ 14 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी ट्रॅक वरती संतोष पाटील हा पुढील बॉल. या बॉल वरती देखील प्रहार केलाय. क्या बात है. इट्स अ फ्लाइटी स्लाइटी ब्यूटी. इट्स ऑल वाईट हिट. षटकार. ट्वेल्थमॅन आपण इथं बसायचंय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात 20. आता उर्वरित 12 बॉल आणि 12 धाब्यांची आवश्यकता या मॅच मध्ये धरणा 40+ टीम साठी. स्वप्नीलचे 2 कॅच या मॅच मध्ये बरेच काही सांगून गेले. तर ती कॅच आली असती तर इथून मात्र स्ट्राईक रोटेट देखील झाली नसती. चला बॉलर्स नेम प्रदीप पाटील. दुसरं षटक प्रगती पथावरती प्रदीप. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालेत. धाव संख्या पहिल्या षटकामध्ये 20. अगदी धाव पहिल्या षटकामध्ये कॅपिटलाइज केलं. पहिल्या ओव्हरला चांगलं संतोष पाटील वरती काउंटर अटॅक केला आणि त्या कारणामुळं ह्या मॅच मध्ये आता मजबूत पकड निर्माण केले धरणा 40+ टीमनं. फुल टॉस बॉल होता. दिशा दाखवायची होती फक्त आणि इथून मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. पंचचा इशारा. इट्स अ वाईट बॉल कॉल. आता 12 बॉल आणि 11 धाब्याची आवश्यकता. विजयाच्या दिशेने वाटचाल करू लागलाय धरणा 40+ टीम. इथून सामना जिंकला तर धरणा 40+ टीमला माहिती आहे की आपण सुपर 3 मध्ये क्वालिफाय होणार. त्यामध्ये सुपर 3 मध्ये पुन्हा एकदा लॉट्स केले जातील. तिथून एक बाईची चिठ्ठी काढली जाईल आणि इथून मात्र लेडिंग एज लागले आणि इथून मात्र 2 कॅचेस ज्या खेळाडूच्या ड्रॉप झाल्या आणि तो खेळाडू स्वप्नील आता मैदानाच्या बाहेर. चला पडगे 40+ टीम वाबंजे 40+ टीम चे दोन्ही कॅप्टन व्यासपीठावरती यायचे. आपण लकी ड्रॉ इथे करणार आहोत. पडगे 40+ प्रीतम पाटील आणि वाबंजे 40+ टीमचे कॅप्टन आपण देखील व्यासपीठावरती या. लकी ड्रॉ थोड्याच वेळामध्ये केला जाईल. तिथून मात्र एक टीम मेगा फायनलच्या दिशेने रवाना होईल आणि 2 टीमांमधील एक सेमीफायनल ही लढत पाहायला मिळेल. सुपर 3 मधील सर्व मॅचेस 2 षटकाचे राहणार आहेत. हो हा बॉल अगदी निर्धाव पाहायला मिळतोय. टप्पा चांगला आहे. या मॅच मध्ये कमबॅक करेल का जरी मरी आई वलवली 40+ टीम हे देखील पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं खरं तर गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी झाली परंतु क्षेत्ररक्षकांकडून एफर्ट पाहायला मिळालं नाही आणि त्या कारणामुळे थोडंसं दुरावला आहे वलवली 40+ हा संघ. यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. सिंगल धाव कंप्लीट. दुसरी धावचा प्रयत्न केला जातोय आणि अंतिम क्षणी मात्र नकार दिला. योग्य झालं. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय 22 आकड्यावरती. अजूनही 10 धाब्यांची आवश्यकता. उर्वरित बॉल शिल्लक 9 आणि 9 बॉल मध्ये 10 धाब्यांची गरज आहे. 3 बॉलचा खेळ झालाय दुसऱ्या षटकामधील.
हो, हाही बॉल चांगला पाहायला मिळतो अलॉंग द बॉडी. टप्पा खाल तर बॉल अतिरिक्त गती घेतोय. वेगवान बॉल इन स्विंग झाला, आतमध्ये बॉल वळाला. त्या कारणामुळे आपण पाहिलं खऱ्या अर्थाने धावसंख्या स्थिर आता पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मॅच मध्ये समीकरण आलंय आता. येणारे 8 बॉल आणि 10 धाब्यांची आवश्यकता. असं वाटलं होतं सहजरित्या सामना फिनिश होईल, पण तो आता मात्र रोमटे खडे करणार हा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. हो, हाही बॉल क्या बात आहे, सुपर बॉल डिलिव्हर केला जातोय. गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमी. प्रदीप पाटीलच्या माध्यमातून लगातार 2 बॉल डॉट आणि या मॅच मध्ये आता कमबॅक केलाय वलवली 40+ या टीमने. क्या बात आहे, सुपर बॉल अचूक टप्प्यावरती भेदक मारा करण्याचा प्रयत्न प्रदीप पाटीलच्या माध्यमातून पाहतोय. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये येणारे 7 बॉल आणि 10 धाब्यांची आवश्यकता. थांबा, सामना थांबवायचा वेट वेट. 7 बॉल आणि 10 धाब्यांची आवश्यकता आहे. तुमचा 12th मॅन आमच्यापर्यंत आहे. रिदम तोडू नका प्लीज. धाव संख्या 22, डबल डुरी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर आता मात्र येणारे 7 बॉल आणि 10 धाब्यांची आवश्यकता. हो, बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने कट केलाय, गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय बॉलला. बॉल निघून चाललाय सीमा पार. 4 रन, अंतिम बॉलवरती चौकार. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये समीकरण येणारे 6 बॉल आणि 6 धाब्यांची आवश्यकता. जरा स्पीडअप करा. 6 बॉल आणि 6 धाब्यांची आवश्यकता आहे. टोटल स्कोर कार्ड वरती 26 धावा लागलेत. सहा बॉल आणि 6 धाब्यांची आवश्यकता. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजेश म्हात्रे हा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. स्ट्राईक वरती खेळताना पाहायला मिळेल फलंदाज शंकर पाटील. नॉन स्ट्राईक एंड वरती सलामी आलेला फलंदाज संदीप पाटील च्या बॅट मधून अंतिम बॉल वरती चौकार बरंच काही सांगून गेला. आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा सामना समांतर झालाय. हो, ज्यावेळी पहिला बॉल फेस करत असताना डाऊन द ट्रॅक ऑन द राईज केलेला फटका लॉंग ऑफ मध्ये थोडीशी मिसफील्ड आणि त्याचा फायदा 2 फलंदाज उचलतील. 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागले त्या म्हणजे 28. येणारे 5 बॉल आणि अजूनही 4 धाब्यांची आवश्यकता आहे. राजेश म्हात्रे 3ऱ्या षटकामध्ये दाखल झालेत. 5 बॉल 4चं समीकरण. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. अगदी सकाळच्या सत्रामध्ये मी म्हणेल जवळपास 3:30 वाजत आलेत. अजून सुपर 3च्या लढती बाकी आहेत. सेमीफायनल आणि फायनल असे 2 सामने बॅलन्स आहेत. त्यामुळे आज उजळेल जवळपास. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. हो, यावेळी ऑन साइडला मिस टायमिंग आहे. झेलची संधी होणार नाही. सेफ लँडिंग. या बॉलवरती 2 धावा कंप्लीट. तिसरी धावेचा प्रयत्न केला जाईल का? यस. आणि 3 धावा कंप्लीट केल्या जातील. स्कोर इज लेवल नाव. धावा संख्या 31. पण एक शॉट आहे का धाव? 1 शॉट म्हणजे 1 धाव शॉट आहे. 2च धावा ग्राह्य धरले जातील. आणि 2 धाब्याच्या मदतीने आता धाव संख्या 30 या आकड्यावर. थर्टी 30 धावा. अजूनही 2 धाब्याची आवश्यकता. उर्वरित बॉल 4 आणि 2 धाब्याची आवश्यकता आहे.
चला मॅच ऑन करा. एक शॉट आहे, मॅच ऑन ठेवायचे. पंचचा निर्णय अंतिम. 4 बॉल आणि 2 धाब्यांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. जटमध्ये बॉल डिलिव्हर केलाय. या बॉल वरती देखील शॉट थर्ड बॅटला फील्डर तैनात आहेत. सिंगल धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न क्विक मध्ये थ्रो, परंतु इथून सामना जिंकलाय आई गावदेवी धरणा 40+ टीमने. हार्दिक अभिनंदन. सुपर 3 मध्ये दाखल झालेला हा तिसरा संघ आपण पाहिला. पहिला संघ आपण पाहतो खरं तर रॉबी जोशी सुरभी 11 पडके 40+ टीम, त्यानंतर वाबंजे 40+ आणि त्यानंतर आई गावदेवी 40+ धारणा हा देखील सुपर 3 मध्ये दाखल झालाय. चला आता इथून लकी ड्रॉ आपण करणार आहोत. एका टीमला इथून मेगा फायनल मध्ये तिकीट मिळेल आणि त्यानंतर एक सेमी फायनल होईल आणि या सामन्याचा सामनावीर